पैसे कमवायला लागले, कर्ज फेडलं गेलं. पण 1899 साली पहिलं त्यांनी काय केलं असेल तर त्यांच्या घरासमोर एक लाकडी भागेश्वर मंदिर बांधलं. ते का बांधलं तर ते शंकराचे खूप भक्त होते आणि लहानपणीपासून असे उल्लेख केले जातात की ते जिथे जिथे जायचे तिथे तिथे भटजी काहीतरी पूजा करतायत, शंकराची पूजा करतायत, त्यांच्यावर अभिषेक होतोय, ह्याचं त्यांना फार कुतूहल वाटायचं. आणि त्यांना असं वाटायचं की मला हे करता आलं पाहिजे, मला हे जमलं पाहिजे, मला पूजा करायची. ही भाविकता आतून आली आणि त्यामुळे त्यांनी भागेश्वर मंदिर लाकडी बांधलं. पण लाकडी बांधून थांबवलं का तर नाही, परत त्याचं चिरेबंदी बांधकाम केलेलं आहे. तुम्ही भागेश्वर मंदिर अजूनही बघा, ते बांधकाम केलेलं अजूनही सुंदर बांधकाम आहे. म्हणजे आत्ता जी कोकणातली महत्वाची देवळं आहेत त्या देवळांमध्ये आपण जर आर्किटेक्चर बघितलं त्या काळचं तर त्याच्यात एक अव्वल दर्जाचं आणि चांगल्या प्रतीचं काम केलेलं आपल्याला दिसतं. भागोजी शेटकीर महाशिवरात्रीच्या उत्सवाला मुंबईमधनं मोठा एक लोकांचा जथा इकडे पाठवायचे. मग त्याच्यात कोण कोण होते तर भजन मंडळी होती, कीर्तनकार होते, त्याच्यात रत्नागिरीत अचानक चला आपण महाशिवरात्री उत्सवाला येऊया म्हणून येणारी लोक होती. ह्या सगळ्या लोकांना भागोजी शेटकीर स्वतःच्या खर्चाने पाठवायचे. असं म्हणतात की महाशिवरात्रीचा एकूण खर्च तेव्हाच्या 5 ते 6 हजारात व्हायचा. तो सगळा खर्च स्वतः भागोजी शेटकीर करायचे.